कथा सादर करत आहेत एका दिवसाचा शिवाजीराजा. किल्ले पन्हाळगड, आदिलशाहीची सत्ता, विजापूरचा सम्राट, आजूबाजूला अनेक गावं, त्यातलं एक गाव नेवापूर त्याचं नाव. पाटलाचं खळं काढणं चालू आहे. गावात आनंदी आनंद आहेत. आलुतेदार बलुतेदार तेथे आहेत. पण अचानक आनंदावरती विरजण पडते. टकडाक 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 करत किल्लेदाराचे हशम तेथे आलेले आहेत. भीतीचं वातावरण पसरलं. तसं घोड्यावरूनच समोरच्या एका हशमानं विचारलं, क्यों बे, क्या चल रहा है यहाँ, क्या हो रहा है यहाँ. तसा पाटलाचा सालगडी अदबीनं पुढं जातोय आणि म्हणतोय, साहेब, दानं घ्यायला लोक आलीत. खळं काढणी चालू आहे. अनाज लेने आए हो और हम पूरा अनाज लेके गए तो. जी नहीं महाराज, जी नहीं नहीं नहीं. तशी त्या हशमानं एक धाड दिशी पायताना सकट लाथ त्याला घातली. तो कोलमडला. पाटील मध्ये आला. पाटलावरतीही डोळे उगारले. गयावया करू लागलेत लोक. आदेश दिला. सर्व धान्य जमा केलं आणि किल्ल्याकडे कूच केले. त्या नेवापूरमधील एक छोटा पोरगा किलकिल्या डोळ्यानं हे सर्व पाहत होता. शिवा, शिवा त्याचं नाव. शिवा काशीत. नाभिक दिवसामागून दिवस जाऊ लागलेत. शिवबाराजांचं नाव थोडंफार व्हायला लागलं. शिवबाराजांनी तोरणा घेतलात, पुरंदर घेतलात, सिंहगडावरती स्वारी केली, राजगड घेतला, रांझ्याचा पाटील मगरूर आणि मस्तवाल त्याचा चौरंगा केला. सगळीकडे नाव व्हायला लागलं. गावागावात पोरं बोलायला लागलीत. त्या नेवापूरमध्ये पोरं एकत्र आलीत. पोरं व्यायाम करू लागलीत, तालमीत जाऊ लागलीत. आणि शिवानं विषय काढला, मला शिवबाचा सैनिक व्हायचं आहे, मला स्वराज्याचा सैनिक व्हायचं आहे. मी कोल्हापूरच्या अंबा मातेला नवस केला की मला माझं जीवन शिवाच्या आणि स्वराज्याच्या कामी लागू दे. तसा सदा पुढं झाला आणि म्हणाला, वय र वय, तुझं जीवन शिवा आणि स्वराज्याच्या कामी लागू दे वय का. मी बी ज्योतिबाले नवस केला, गुलाल घेऊन येईल, उधळण, माझंही जीवन शिवा राजाच्या कामी लागू दे. गावागावात अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं. पन्हाळगड्यावरती नेवापूर गाव पाहत होतं. विजापूरचा ध्वज फडकडत होता. पण अचानक अचानक स्वराज्याचा ध्वज दिसला. प्रचंड आनंद नेवापूरमध्ये झाला. घेतला. शिवबा राजांनी पन्हाळा घेतला. अफजलची स्वारी. सर्वांचा जीव भांड्यात पडला की अफजलला खलास केला आणि 20 दिवसात 150 मैलांचं अंतर पार करून शिवबा राजांनी पन्हाळा स्वराज्यात सामील केला. शिवाला प्रचंड आनंद झाला. गेला 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 पन्हाळ्यावरती गेला. शिवा स्वराज्याचा झाला. शिवा शिवांचा झाला. अधूनमधून गावात यायचा. गावात लोक विचारायचा, काय करताय, कसं चालू आहे. शिवा सांगायचा, बरं चालू आहे. केशभूषा करतो, हजामत करतो आणि सैनिक आडवा आला, दुश्मन आडवा आला की त्याची हजामत करतो. प्रचंड आनंद होता. आदिलशहाच्या दरबारामध्ये प्रचंड चिंता होती की अफजल खान, शाह महमद अफजल खान कोथळा बाहेर काढला. तो कोथळा आदिलशहाला स्वतःचाच कोथळा वाटला आणि त्याने कर्नूलचा सिद्दी जोहर बलाढ्य दणकट कणखर त्याला जबाबदारी दिली शिवबांना पकडण्याची. आणि निघाला सिद्दी जोहर. अफजल खानासोबत जेवढं सैन्य होतं त्याच्या अनेक पोट ते सैन्य घेऊन तो निघाला आणि त्याने वेढा दिला पन्हाळ्याला. राजे पन्हाळ्यावरती अडकलेत. वेढा करकच्चन. वरून खाली कोण येईल तर फक्त पाऊस, खालून वर कोण जाईल तर फक्त हवा. चिटपाखरू सुद्धा सिद्धीच्या सैन्याची नजर चुकवून वरून खाली किंवा खालून वर जाऊ शकत नव्हता. राजे चिंतेत आहेत.
नाही. राजांना वाटलं माझा नेतोजी येईल येईल येईल. आला नेतोजी, पण आला तसा परत गेला. पाऊस येईल पाऊसही आला, परंतु सिद्धीचं सैन्य तसोभरही गाफील राहिलं नाही. चिंता चिंता आणि चिंता. गडाला चिंता पडली. अन्नधान्य साठा कमी होत आहेत. एक दिवस शिवा आणि रामजी बसलेले आहेत. शिवा चिंतेत आहेत. रामजीने विचारलं, काय झालं शिवा, काय विचार करतोस? तसं शिवा म्हणाला, काय नाही, माझं काळीज चर चर करतंय र. घाबरलास का? घाबरलास? नाही र रामजी, नाही, माझ्या जीवासाठी नाही घाबरला, पण माझ्या राजाच्या जीवासाठी मला भीती वाटत आहे. मग काय विचार आहे? काय नाही, तुम्ही म्हणताय ना काय शिवबाराज, मी शिवाजी राजांसारखा दिसतोय असं वाटतंय ना. रामजी चमकला. रामजीच्या लक्षात आलं आणि शिवा काशीदनं मनोदय बोलून दाखवला. दोघे किल्लेदाराकडे गेले. किल्लेदाराच्या कानावरती सांगितलं. किल्लेदाराला सोबत घेतलं. किल्लेदार शिवबाराजांकडे या दोघांना घेऊन आले. शिवबाराजांपुढं प्रास्ताविक करतायत, पण शिवबाराजे कडाडले. नाही किल्लेदार, नाही, हे शक्य नाही. आम्हाला चिंता वाटते. ती स्वराज्याची राज, ती तुमच्या जीवाची. नाही किल्लेदार, नाही. आम्ही आमच्यासाठी या शिवाच्या जीवाची बाजी? आम्ही तुमच्यासाठी कुठं म्हणताव राज? काय शिवा? तसा शिवा पुढं झाला, छातीत ताठ केली आणि म्हणाला, राज, तुमच्यासाठी नवं, तुमच्यासाठी नवं राज, स्वराज्यासाठी, स्वराज्यासाठी जायचंय मला राज, जायचंय भेटीला, सिद्धीच्या भेटीला जायचंय. झालं. चर्चेची अनेक आवर्तनं झालीत. राजांनी योजना तयार केलीत. 2 पालख्या निघणार होत्यात. दिवस ठरला. शिवा राजे तयार होते. शिवा काशीत येता झाला. शिवाला सांगितलं, तो चोळणा परिधान कर. शिवानं तो चोळणा घातला. तो अंगरखा घातला. कमरेला दुसेला गुंडाळला. रत्नजडीत तलवार त्यामध्ये खोवली. कट्यार त्यामध्ये खोवली. राजांनी आपल्या गळ्यातील मोत्याचा कंठा काढून त्याच्या गळ्यात टाकला. कवड्याची माळ त्याच्या गळ्यात टाकली आणि करकचून मिठी आवळली शिवाला. राजे सद्गतीत झाले होते. राजांना माहीत होतं आता ही शेवटची भेट. शिवाच्या लक्षात आलं. शिवानं राजांना बाजूला केलं आणि शिवानं पाहिलं, अरे माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये आसव. राज, माणूस मेल्यावर तर माणसासाठी अनेक लोक रडतात, पण या शिवाच्या जीवासाठी माझ्या रोजाच्या डोळ्यात आसू आलं राज. एका थेंबासाठी एक मरण पत्करीन राज, एक मरण पत्करीन. करकुचून मिठी आवळली. धन्य धन्य ती माती, धन्य ती माणसं. शिवबांच्या तोंडातनं उद्गार बाहेर आले आणि 2 पालख्या निघाल्यात. 12 जुलै 1660 रात्री 10 वाजलेत. शिवा काशीत निघाला. शिवा काशीत कसला? शिवबा राजा निघाला. 2 पालख्या, शिवाजी राजांची पालखी चोर मार्गानं आणि शिवा काशीची पालखी अशा पद्धतीनं किती लक्षात येईल. पालखी पुढे जातो तोच पकडली. सिद्दी मसूदने पकडले. सिद्दी जौहरचा जावई. पाहिलं, आनंद झाला. क्यों, कहाँ तक भागोगे? जहन्नुम तक? भागना चाहते हो? शिवाजी राजे भागना चाहते हो? तसे शिवबाराजे उद्गारले, शिवाजी राजे भागते नहीं है, शिवाजी राजे भगाते हैं. तो जोश. पकडलं सिद्दी जौहरना. शिवबा राजांना प्रचंड आनंद सैनिकांमध्ये झाला. थोड्या अंतरावरती बसलेले आहेत. फजल खान तेथे येतोय, अफजल खानचा मुलगा. त्याच्या मनात संशय आहे.
ये शिवाजी नहीं हो सकता. मैंने देखा है शिवाजी को अब्बाजा के साथ प्रतापगड में. आणखी जासूस येतात, ते कानात काहीतरी पुटपुटतात. शिद्दीच्यावर ताडकन तख्तावर नोटतोय. डोळ्यात अंगार 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 तेजाब लहू लहू बाहेर येतोय. जवळ जातोय आणि त्या शिवा कासिदला विचारतोय, जहन्नुम में जाना चाहते हो, तुम्हें पता है इसका अंजाम क्या होगा. गद्दारी, चालाकी, सिद्धि के साथ. मरने से पहले पूछ रहा हो, बता तू ही शिवाजी है. हाँ मैं ही शिवाजी हूँ, मैं ही शिवाजी हूँ. फाजल खान, नकली या असली. शिवाजी नकली या असली नहीं होते. पूरी दुनिया में जैसा सूरज एक है, ठीक उसी तरह शिवाजी राजा सिर्फ एक है. ना कल था, ना आज दूसरा कोई है, ना कल और कोई होगा. बस एक ही सूरज, एक ही शिवाजी. मरने से पहले अब आखिरी बार पूछ रहा हूँ, बता तू ही शिवाजी है. हाँ मैं ही शिवाजी हूँ. आणि काढली तलवार म्यानातनं. प्रचंड ताकदीनिशी शक्तीनिशी शिवा काशीच्या पोटात खुपसली. रक्ताच्या चिळकांड्या चिळकांड्या उडाल्यात. पण वेदना नाहीत की यातना नाहीत, आक्रोश नाही की किंकाळी नाहीत. चेहऱ्यावरती आहे आनंद. मारणारा दुःखी आहे आणि मरणारा समाधानी आहे. मरणारा समाधानी आहे. आणि तो शिवा काशीद मरणा अगोदर शेवटचं वाक्य म्हणतोय की अरे, जगताना जरी हा शिवा काशीद म्हणून जगला असेल, तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरतोय. एका दिवसाचा शिवाजी राजा म्हणून मरतोय. शिवाजी राजा म्हणून मरतोय. आनंदाश्रू त्याच्या डोळ्यात बाहेर आले. राजांना आठवलंत, जगदंबेला आठवलंत. जगदंब जगदंब. राजे, या शिवाचा मुजरा स्वीकार करा राजे. मुजरा मुजरा मुजरा. एका दिवसाचा शिवाजी राजा. प्रणाम प्रणाम.